सरपंच मंगेश साबळे बोलतोय। मागच्या जवळजवळ 7 वर्षापासून जनहितासाठी आंदोलन करतोय आणि त्याचं बक्षीस या ठिकाणी आज मला मिळालेलं आहे। सन्माननीय सिटी चौक पोलीस स्टेशनचे एसीपी यांच्याकडनं ही नोटीस मला मिळालेली आहे। मी नोटीसचा मायना या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवतो। प्रति मंगेश संजय साबळे, वय 27 वर्ष, राहणार गेवराई पायगा, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आपणास या नोटिसीद्वारे कळवण्यात येते की तुमच्या विरुद्ध पोलीस ठाणे सिटी चौकच्या वतीने कलम 56(1) अ व महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे पुढील अभिकथने करण्यात आली असून तुम्हास छत्रपती संभाजीनगर जिल्हा व जालना जिल्ह्यातून 2 वर्षाकरता हद्दपार करण्यात यावे असे या कारवाईत सुचवले आहे। मला छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यासाठीची ही नोटीस आहे। त्याचं कारण काय? मी कलेक्टरला बोललो म्हणून नाही, मी सीओला बोललो म्हणून नाही, मी संविधानिक पद्धतीने किंवा असांविधानिक पद्धतीने काही वेळा आंदोलन केले म्हणून नाही, तर याच्यामध्ये 2 साक्षीदार पकडून आणण्यात आले आहेत आणि त्यांची साक्ष घेण्यात आलेली आहे। मी आंदोलन करतो, मी समाजासाठी भांडतो म्हणून तडीपार करत नाहीये, तर या छत्रपती संभाजीनगरचे सीपी सन्माननीय पवार व डीसीपी अतुलकर या दोघांनी IAS पदावर असताना संविधानाचा गैरवापर करून मी आंदोलन करतो म्हणून नाही, तर माझ्या विरोधात 2 साक्षीदार उभे केले, त्यांना खोटी साक्ष द्यायला लावली आणि त्यासाठी ते गुंडगिरीचे, व्यसनाचे आणि खंडणीचे गुन्हे या पद्धतीचे त्यांच्याकडनं दाखल करून घेतले आणि ते या 5 पानाच्या नोटिसीमध्ये त्यांचे जाब घेतले आणि मला तडीपारीसाठी त्यांनी पात्र ठरवलं। खरं तर या जिल्ह्याचे सीपी सन्माननीय पवार सर व या जिल्ह्याचे डीसीपी सन्माननीय अतुलकर दोघांचे मी आभार मानतो। आपण दोघंही IAS अधिकारी आहात आणि संविधानाचा योग्य पद्धतीने आपण वापर करता आहात। आपल्याला एखादा मुलगा आवाज उचलतोय तर त्या पाठीमागचं कारण शोधण्याऐवजी त्या मुलाचा आवाज कसा दाबायचा, सामान्यासाठी लढणाऱ्याचा आवाज जर का तुम्ही दाबणार असाल तर उद्या सामान्यावरही अशी कारवाई तुम्ही करणार नाही याची काय गॅरंटी आहे? खऱ्या अर्थानं शहरामध्ये मर्डर होत असताना, अवैध धंदे सुरू असताना, शहरामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उचलणाऱ्या लेकरांवर, अन्यायाविरुद्ध आवाज उचलणाऱ्या तरुणावर अशा पद्धतीने तडीपारीची कारवाई करण्यात येते आणि याला राजकीय वास देखील मला येतोय। छत्रपती संभाजीनगरमधून तडीपार केलं किंवा जालन्यामधून तडीपार केलं, 2 वर्षाकरिता केलं, तर मला कुठलीही निवडणूक लढता येणार नाही याचा राजकीय वास, सुगंध कुठतरी येतोय आणि गृहमंत्र्याचा कुठला माणूस सीपी आणि डीसीपी यांना पाठबळ देतोय याची देखील मला कल्पना आहे। हे शासन तुमचं आज आहे, उद्या तुमचं राहणार नाही। आज तुम्ही संविधानाचा वाटेल तसा उपयोग करतात, उद्या तुम्हाला तो करता येणार नाही। आमच्यासारखे जेनजी जर का पेटून उठले तर तुम्हाला खुर्च्या सोडून पळावं लागेल।